आता काय झालं सविता यायचं? हा आता पण त्या पोरीला नेऊन दिलं त्यानं सांगत ना. हा हो काही माहिती आहे का तुझी काय झालं काय नाही? आपल्याच मताना नेऊन देते, आपल्याच मताना आणते. हा माय बापाला विचार नाही, पूस नाही, काही नाही. आता मले तरी काय माहित बापा, सांगतही नाही ना ते पोट्ट सांगाले सागर कुठं सांगते. त्याला 2-3 वेळा विचारलं, तू चुपचाप बस आई, तू चुपचाप बस आई, तू बोलू नको आई, तू चुपचाप बस आई, मी बरोबर करतो, मी बरोबर पाहतो, तू चुपचाप बस. असंच करते, मला सांगतही नाही ना काहीच नाही, काय झालं काय नाही. तर त्याच झालं बापा, काय झालं काय नाही. तर तू की बोलली होती का काही त्या पोरीने? राणी काही बोलली होती का? हा का मागच्या सारखंच केलं तू अजून काही? हा म्हणून तर नाही गेली ना ती बाबी मागं लागून नवऱ्याच्या. बस व मी दिसतो, मी दिसाले, मी काही म्हणलं नाही बाप्पा तिले, काय म्हणू मी? असं होत नाही. आणि ते काय कोणती अशी गरीब आहे ती? गरीब राहिले तोंडाला तोंड तोंडाला तोंड कसं बोलते ती? समजेल त्या दिवशी माझ्या देखता किती बोलली. सागर हे होता तिथं, मग किती बोलली. मी एक शब्द नाही म्हणला लागेल. आणि तुम्ही म्हणता मला म्हणजे तिचं ऐकून घ्या का? आम्ही चुपचाप राहतो काय माहिती की तिचं ऐकून घ्या. असं नाही म्हणत आहे, त्या पोटाला विचारायला लागत होतं तुला काय झालं काय नाही झालं, काऊन नेऊन दिलं. हा विचारू नाही लागत होतं का तुला? आता विचारलंच नसन, मी विचारलंच नसन काय झालं काय नाही. ते विचारलं लय वेळा विचारलं त्या पोराले. काऊन नेऊन दिलं रे? अचानकच तयारी केली आणि अचानकच नेऊन दिलं त्यानं. नेऊन द्यायचं आहे म्हणे ना. मी म्हटलं काऊन रे बाबू काय झालं? काही नाही आई, नेऊन द्यायचं आहे तिला तिच्या घरी, तिच्या माय बापाच्या घरीच राहते म्हणे आता ते, असं म्हटलं त्या दिवशी आणि नेऊन दिलं. सांगितलंही नाही समोरचं का? मी समजावली असतं तिला त्या पोरीले का काही सांगितलंच नाही. नाही नाही तिला राहतच नाही आहे जे आपल्या घरी. तुम्हाला खरं सांगू का, सागरचे बाबा तिला राहतच नाही आहे. जाऊ दे, आपण आपल्या पोरासाठी दुसरं पाहू दे म्हणा पोराला सोडून मायवाल्या. तू तर भांडते आपली काही लावतो. काही लावाले दुसरं पाहू आपल्या लेकरासाठी. पोरी काय अशा रस्त्यावर पडले आहे का? त्या पोराचं पहिले लग्न झालं आहे ना, दुसरं पोरगी दे काही पण. बस त्यासोबत मी असं केलं असतं तर मग काय केलं असतं तुला? पण मग काय करायचं मग? पाय पडायचं तिच्या घरी जाऊ. चालू बाई माझ्या घरी जबरदस्तीनं चालू बाई. माझ्या पोरगं नाही राहतो बाई बरोबर, ते खात नाही पेत नाही बरोबर, ते पोराचा चेहरा पाहुल्या जात नाही मध्ये. वेळेवर जेवत नाही, वेळेवर काही हे करत नाही, काही नाही, आपल्याच विचारात राहते ते. तू मला साऱ्या गोष्टी सोपी वाटते बा. येऊ दे बघ त्याला, बोलतो मी त्याच्यासोबत काय झालं काय नाही. येऊ दे. तुम्हाला सांगत असेल तर सांगन बापा जवळ, माझ्या जवळ नाही सांगत बापा जवळ तरी सांग काय झालं काय नाही. उठसूट माझ्या घरी, उठसूट माझ्या घरी. आणि तुम्ही म्हणता का काही बोलता, काही नाही बोलता काय आम्ही अशीच पाहू का? तुम्हाला सोडू आपल्यामध्ये झगडे होय किती. आता तुमचे आई बाबा होता, तुमच्या बहिणी होत्या, तुमचा भाऊ होता, असेच पाहू का उठून साऱ्या तुम्ही करत जाऊ ना. बोलायचा चान्स नाही देऊ. बरं माझ्या नंदे चांगल्या होत्या म्हणा, नंदाई करू लागे, सासूही चांगली होती. पण मग मी बी काही कमी नाही केलं त्याईले. असे झोपून राहू का घरी आपल्या रूम मध्ये जाऊ? आईले तर बोलायला बाहेर येत नाही जिथे. ते नको सांगू, त्या जमाना वेगळा होता. आता ते काय घेऊन बसतो तू? माझा जमाना नको सांगू. मायावाला काही घेऊन नाही, माझ्या काही कौतिक नाही तुम्हाला. कौतिक राहिले एवढं करू नाही बी. माझा जमाना नको सांगू. म्हणजे मी बाई नाही होय, है का नाही? मी बाई नाही होय. तुमच्या माय बापाचं एवढं सर्वेचं केलं तर उलसही नाव नाही तुम्हाला माझ्याजवळ. उलसही नाव राहिले लोकांजवळ नाही तर कमसे कम बायको येतं म्हणायचं का नाही हो तुला केलं बा म्हणून. उलटे म्हणता त्या जमाना गेला. तसं नाही हो, तुला केलं नाही का? तुला केलं तेव्हाच मी इथपर्यंत आहो का नाही. म्हणून सारे नाव घेते का नाही मायला आपल्या नातेवाईकात? हे घेते माय घेते, तुला विसरून थोडी ना चालणार आहे. पण आता विषय कोणाच चालू आहे तू सांग बरं सविते? आपला चालू आहे का लेकरात चालू आहे? आपल्या लेकराचं पाहावं लागेल ना आपल्याला. कुठलं नाही पाहिजे ना त्याच वालं, आहे का नाही? ते पोरगी धड नाही ना पण तुटलं नाही पाहिजे. ते पोरगी कोणती धड आहे जी? 10 वेळा उठूनच पाहिजे. तुम्हाला काही समजत नाही बापा. त्याला म्हटलं तर थोडी नाही ऐकत ना तुम्ही बी. धड राहिले जा, तिच्या पाया पडाले जा मग दोघे बापले का जा. काय पाया पडायला लागते? पाया पडायची सांगू राहिली. पाया पडायची सांगा ती. का समजून तर सांगू शकतो ना आपण. काय झालं काय नाही झालं. त्याच्यावर काहीतरी हे तर असेल ना समाधान, हे तर करू शकतो. बोल ना आई बोल ना. बाई काय करून राहिले रे बा? दादा आलता का रे सागर त्या दिवशी? त्या घरी आलता का बाई? काय नाही बाई, बसली आहे अशीच मी माझ्या रूम मध्ये. आला होता दादा त्या दिवशी, आला होता, भेट घेतली, चाय पाणी पिला आणि चालला गेला. बाई अशी रूम मध्ये बसून नको राहत जाऊ ना. रूम मध्ये अजून त्या वहिनी सारखी करशील का, त्या राणी सारखी? तू बी रूम मध्येच बसून राहत जाशील. आपलं सांगायच्या पहिले आणि बोलायच्या पहिले काम करायला चालली जात जा ना. स्वयंपाक पाणी हे ते म्हणायचं चान्स नको देऊ बाई कोणाला. आपल्याला नांदाचं आहे मा बाई. कोणाचं केलं ना आपलं काही हे होत नाही. तुझं घर होय ते वालं, तेच घरचे लोक होय तेच घर होय ते. चांगली राहत जा ना. अशी रूम मध्ये बसू राहशील तर कसं जमणार आहे? ते काढशील का आमचं वाला नाव बिचारे अशी? तू बी बोलली काय बाई? नाही हो तशी नाही ना, मी तर पहिलेच जातो मग मलाच बरं नाही वाटत हे. आता बी मी बाहेरच बसली होती. पण का नाही छायाताई मग ते रुद्राला घेऊन गेले अंदर त्याच्या रूम मध्ये झोपले, थोडीशी आराम करून राहिले त्या. दुपारून मला म्हणे तू बी आराम कर म्हणे थोडीशी श्वेता, थोडीशी आराम कर म्हणे. अशी म्हणे तर बसली. मग मला काही झोप येत नाही, तुला तर माहिती आहे मग सवय नाही झोपीची बा म्हणून बसली. असं आहे का? बरं कर मग आराम. बोल ना तुला बोलायचंच आहे ना मध्ये. बोल. अजून झाला एकही महिना झाला नाही मध्ये.
आणि म्हणतो सर्वेचं कर. करतो आई, समजते मले. समजत नाही तर का समजते ना मले सर्वच गोष्टी. शाळेत यायच्या पहिलेच मी स्वयंपाकघरात जातो. काय बनवायचं काय नाही, भाजी हे ते चीज चार करायला लागतो मी. मला समजते ना. हो मा, तसंच करायचं हो बाई श्वेता, तसंच करायचं. बिना नाव काढलं माय मग कामानं माणूस मरत नसते. मग कामानंच नाव निघते मग नातेवाईकात कोणी विचारते, कामानंच विचारते. नाही बाई हे पोरगी लय कामाची आहे, नाही बाई हे पोरगी सर्व्याचं करते बाई असं म्हणते मा. कामानं माणूस गोड असते. सर्व्याचं करायचं मा, काही मागं पुढं पाहायचं नाही. ते गिडंबा दिसली होती काय गावात, हे राणी गेलती नाही का तिच्या घराकडे? नाही बाई मी नाही गेलती. काऊन 2-3 दिवस झाले माझी सासूही सांगे म्हणे ती भावजाई इथंच आहे म्हणे. अशी सांगत होती मला. राणी वहिनी आली काऊन, काय झालं घरी, काही झालं गेलं का? आता ऐकू येत होतं बाई त्याच्या दोघांचं काय झालं ना काय नाही. मला काही माहित नाही बाबा. तो मारवड जोरात ओरडून राहिला होता तिच्यावर. काय झालं ना काय नाही तर सांगितलंय नाही त्यानं. मला विचारतो 10 वेळा तर तू चुपचापच राय म्हणते. आता करू दे त्याला त्याच्या मतानं. त्याच्याच मतानं आणली करून तर करू दे. आता आपलं ऐकणारच कोण. काय झालं ना काय नाही तर असं चालन वाई यायचं मला. लव्ह मॅरेज होई नाही यायचं मला. असं कसं चालन? आणि वहिनीला तर मी मागं सांगितलं होतं याच्या वेळेस, वहिनी थोड्या गोष्टीकडे लक्ष नका देऊ म्हटलं. नाही पण वहिनी नाही का मनालीच लावून घेते गोष्टी. आता आमची छाया ताई आहे माई जाऊ, माई सासू अशी अवक्या टवक्यानं बोलत राहते. पण त्या उलट उत्तर कधी देते बिन, कधी देतही नाही मग. पण मग का नाही त्याला अशा मनाला लावून नाही घेत. कसं घर सांभाळते त्या सर्वच्या सर्व मला समजावून सांगते माई जाऊ. किती मस्त आहे माई जाऊ मोठीवाली. बाई माय बापाच्या याच्यावर असतं बाई शेता सर्व. लाडावून ठेवलं असं पोरीले असं म्हणून पोरगी अशी वागते. आता त्या जाऊले चांगले संस्कार दिले असं तिच्या माय बापानं. म्हणून तर ते मोठ्याचा आदर करते. चांगली राहते. पाहिजे मी तुझ्या जाऊले चांगली. मला आई करे तुझीवाली जाऊ. किती मस्त पोरगी आहे ते. पोरगी राहिले. मला तर लय आवडली बाई तुझीवाली जाऊ. तर ते छाया पोरगी मस्त आहे. खरंच चांगली आहे त्याला छाया ताई. लयच मस्त आहे त्या. मला किती समजून सांगते तरी तर मला स्वयंपाकातलं सगळंच येते बाई. पण मग मला सांगते मग ते शेता अशी कर शेता तशी कर. काही लागलं सगळं तर मला सांगत जा. मला हे नको करू. घाबरू नको. मी त्या मोठ्या बहिणीसारखी आहे. बिनधास्त सांगायचं, फ्री राहायचं एकदम. अशी सांगते मला किती चांगलं समजून त्या. मला तर ह्या घरात आलं तर मला त्या आहे ना तसं नवीन सारखं एवढं वाटतही नाही, वाटूही देत नाही मला त्या. काय बरं बाई श्वेता, पोरी किती फरक राहते वा. त्याच गावातली सुनते आणि त्याच गावातली पोरगी आहे राणी. काय शिकवलं मायनं तर काय माहित. नुसता नट्टापट्टा करायचं शिकवलं का तर काय माहित. नुसती नट्टापट्टा करून राहते फक्त. तेवढंच येते तिला. कामाधामाचं नाही शिकवलं. आणि मग मी बोलली म्हणजे दिसते मग साऱ्याला. त्या सागऱ्याला दिसते आणि साऱ्याला दिसते. म्हणूनच पहिल्या घरी अशी राहिली नसन होते. काय सांगतं तू? आई आता ते दादानं पसंत केली वहिनीले. आपण काही म्हणू शकत नाही ना. आता तू काही बोलली होती का वहिनीले? नाही हो बापा मी काहीच नाही बोलली बापा. सारेचे सारे मलेच म्हणते. त्या बापाही मलेच म्हणते, तूही मलेच म्हणतं. मी काहीच नाही बोलली म्हटलं. त्याचंच काहीतरी चालू होतं त्याचं. आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी तयारी केली. मग नेऊन द्यायचं आहे करे तो ना. भर पावसात नेऊन दिलं तिले. मी जाऊ का मग वहिनीच्या घरी आपल्या छाया ताईला घेऊन विचारायला? जाऊ दे काही विचारू नको. त्याच्या मनात ते पाच बसन का आहे का नाही तर. अगं तू जाशील आणि ते मग म्हणून इले काय घेऊन देणं चाललं. बिन फालतू राहू दे. ते बाई नवीन काम आहे. फालतू जाऊ नको तिथं. जाऊ दे तिची माय बोलन तुलेच. नाही त्याच्या आई तर मला चांगल्या दिसल्या स्वभावाले. आईची चांगली व पोरीले असं धड काम नाही शिकवले दोन काही नाही. फुसक पडली का झाली बिमार पडली निसती. असं कोणतं बाप्पा ये एकदा. पोरीला साऱ्याच गोष्टी आल्या पाहिजे बाई. सर्वच कामापासून तर बोलताही आलं पाहिजे ना. बोलताही आले सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे. इले काय शिकवलं? नुसतं बोलायचं आणि फुगाचं आणि लढायचं. टेमलाले नुसतं टेमलून आपलंच खरं करायचं नवऱ्याच्या समोर. एवढंच शिकवलं तिच्या मायनं. दुसरं नाही शिकवलं तिथे काही. राणी तू या घरीच तर बसली आहे हो. माय पोरगी. हो माहित आहे मला. राणी माझ्या घरीच दिसली. म्हणे माझ्या सुनेसोबत बसली तर मी म्हटलं चला आणि तिला भेटून या म्हटलं. त्या पोरीनं काही सांगितलं का तुला? काहून आली कशी आली? आता 3-4 दिवस झाले तर काही सांगितलं नाही. विचारलं माहितीले. ते तर म्हणत होती पाहुणपणा आली म्हणे आई 2-4 दिवस. ते करू थकली म्हणे. तर लग्नाचं तशी आल्यासारखं लागत आहे म्हणे. म्हणून म्हणे आता आली म्हणे. सागरजी म्हणे तिचा नवरा का बा जाय 2-4 दिवस राय अशी सांगे बाई. काहून काय झालं? तू काहून अशी विचारून राहिली? बिचारे निब्बर बनव ना तिले कामात. निब्बर बनवाले अशी झामल्यासारखी नको ठेवू पोरीले. चांगली निब्बर बनव. स्वयंपाक पाणी ते आली तर तूच करता पोरीले बसून ठेवता. चांगली निब्बर बनव तिले. करायला लावायचं. बिलकुल एक काही काम करायचं नाही तू ना. आणि ते तिलेच करायला लाव सगळं. समजलं पाहिजे तिले करायले. तुले माहित आहे का ती सागर ते आला जवाई. सूरज जेवढं सांगितलं सर्व गोष्ट सांगितली काय आहे ना काय नाही तर. जवायला काय सांगत
सांगितलं सूरज जवळ. सूरजले कधी भेटला माझ्या जवाई व? ज्या दिवशी त्या राणीला आणून दिलं का नाही त्या दिवशी त्या जवाई चालला होता इकडून, सूरज येऊन राहिला होता तिकडून, मधात सापडले दोघे पावसात. तर एका झाडाखाली उभे होते म्हणते. लय सांगेच नाही त्या जवाई. लय विचारलं खोदू खोदू तेव्हा कुठं सूरजले सांगितलं त्या जवायानं. म्हणते म्हणे राणी काल लग राहू माय बापासोबत राहत नाही तुमच्या, तर येतो तुमच्या घरी मी तुमच्या सोबत राहतो, नाही तर राहत नाही म्हणते. तुमच्या माय बापासोबत राहन तुम्ही तर मी येत नाही म्हणते. राहत नाही म्हणते. अशी म्हणत होती म्हणते राणी. आम्हा काय सांगून राहिली होती निर्मलाबाई? मला त्या पोट्टीनं काहीच सांगितलं नाही व असं काही. म्हणून मला ठेवाली ती का नाही अशी लपून मला वाटून गिटून राहिलं, शग्गी घेऊन राहिलं बिचार तिच्यावर. अशी सांगत नाही मला धडगत तिची का काय झालं का काय नाही. चुपचाप त्या जवळचाही फोन नाही येऊन राहिला. नाही तर कधी आली ना तर निसती फोनच सारखे. ह्यावेळेस बिलकुल फोन नाही. ते बाई आताही मोबाईल नाही का तिनं टेबलवर ठेवून दिला आणि तशीच गेली ते. बिचारे आणि ते पोरीचं घर तुटून जाईल. तू या तिला चांगली समजावून सांग ना. पहिले असं आता हे दुसरं चांगलं घराणं आहे. चांगले सासू सासरे आहे बिचारीचे चांगले सासू सासरे राहते. किती चांगले लोक आहे. सासरा तर देव माणूसच आहे तिचावाला. तो पोरगा प्रोफेसर किती चांगला आहे, प्रोफेसर आहे, चांगला पगार पाणी मस्त आहे ना. काय झालं त्या पोरीले तिथं राहिले पायावर दगड घेऊन बसून ती पोरगी. त्यांना जर मनात गिनात आणलं ना देण सोडून गेले. ते लोक ऐकन राणीला काय हे करून टाकत. अगाव कायले अंगात आल्यावानी करतो म्हणा राणीले. बिचारे चांगलं भेटलं ना नशिबानं. अशी नको करू म्हणा तिले. 4-8 दिवस काढा लागते सासू सासऱ्यात. मग असं गेल्याबरोबरच आपल्या हाती सर्व व्यवहार भेटणार आहे का? आणि त्याने एवढे दिवस काढले तिच्या सासू सासऱ्यानं. आता मी सासू होय बाई. काही दिवसांना तुझ्या पोराले हे बायको येईल. आता त्या पोरगाचा काही पत्ता नाही आहे म्हणून. पण असं कसं होईन हो बाई? माय शपथ व बाई निर्मलाबाई मला काहीच माहित नाही व. काहीच माहित नाही. तरी पण ते घुमण्यावानी खाली मुंडकं टाकून बिचारे राहून राहिली व. तिच्या बापाले गिपाले माहीत पडलं ना निर्मलाबाई तर बस झालं. मलेच झोडपते बाई धरून. पहिलेच तिचा बाप नाही करे ह्या लग्नाले. आणि आता किती बोलतही नसन ना तिच्या सोबत राणीसोबत तरी पण नाही का खुश आहे मनातून तो माणूस. का चला बा पोरीनं पाहिला तर चांगला पाहिला. आणि हे पोट्टी अशी करून राहिली. कसं देणार बाई हिच्या हाती सर्व व्यवहारवर राणीच्या हाती. त्याचं सर्व आहे. आणि इले कसं काय हे दोन नाही मला बोलतो ना मी तिच्यासोबत. आज ह्यावेळेस चांगलं तिले हे करतो थांब. डबल का नाही तिने हेच नाही केलं पाहिजे. लय झाला बाई लाट. एवढं डोक्यावर बसणं. नाही हो माझ्या जवळ चांगला आहे हो निर्मलाबाई. घरी आले. पण घरात नाही आला. पण एखादी असता तर भांडून गेला असताना जवाई. काहीच नाही बोलले ते. सोडून दिलं तिने चालले गेले. सूरज जवळही नव्हता सांगत बाई त्या जवाई. ते ना सूरजनं लय खोदू विचारलं म्हणते तर कुठं सांगलो. उलट म्हणते त्या जवाई का तिच्या बापाले नका सांगू. पहिलेच तिचा बाप बोलत नाही. आणि सांगू बाई एवढं चांगलं पोरगा, एवढी काळजी करणारा, एवढा जीव टाकणारा पोरगा बाई भेटते काय हो? भेटाले. आणि इकडून तिकडून भेटला. तिनं तिच्या मतानच केला. चांगला भेटला तर काहून अशी करतं म्हणा तिले बिचारे. डाक नवरेच करत राहतं काय म्हणा. मग आता आई बी हे करशील तर बोलतो व निर्मलाबाई. पोरी सारखं मानतो बिचारे मी त्या पुरीले. म्हणून सांगू राहिली तुले. तिले समजावून सांग तिचं जीवन काही बर्बाद झालं नाही पाहिजे. जास्त दिवस काही ठेवू नको. आणि ह्या वेळेस तिले चांगलं समजावून सांग. तिचे लाड बंद कराले. ते 10 वेळा इथं येते 10 वेळा इथं येते. तू 10 वेळा ठेवतं ना म्हणून तिले नाही का असं म्हणजे हे वाटते. तू तिले कानी पाठवून दे. समजाव करून तिच्या नवऱ्याला बोलव काय आहे तर काय आहे त्याचं वाला निपटवून घे बाई. तिले पाठवून दे बापा. नाही तर बिनफालतू नाही का ते पोट्टी नाही का तिले तेवढी समजदार नाही आहे. पण तू तर आहे ना बाई. घेऊन बसन बिचारे. बसन इथं हमेशासाठी घरी. लोकही चांगली नाही म्हणणार ना मग तुम्हाला. लोकही तोंडावर थुकन ना. आता तिसरा करता येते का तिले तू सांग बरं. आणि एवढा चांगला पोरगा सोडून देशील आणि काय घेशील हो मग हाती. नाही वा चांगला आहे मायावाला हा जवाई ना. असं कसं हे करू देईन मी त्या पोट्टीले. ते नाही मी सांगतो ना तिचा बाप नसला पाहिजे घरी. तिले सांगतो आणि त्या जवायासोबतही बोलतो मी फोनवर. असं काय झालं तर बरं त्या जवायाला फोन लाव बरं.
काय झालं काय नाही विचारतो. आताची राणी नाही आहे ना घरी, विचार बर. सांगते त्या जवाई तुला माय खोटं वाटत असन तर. कायले खोटं वाटन बाई मला निर्मला? कायले खोटं वाटन? माहिती यावर विश्वास आहे? तू काय खोटी सांगणार आहे का मला? विचारतो एकट्यात त्याले काय झालं काय नाही. आता का नाही राणीच्या बापाची वेळ झाली याची, मी बोलीन तर त्याला माहीत पडत. मग झालं, राणीले झोडपते धरून मले झोडपते धुवाला. कधी मारलं नाही राणीले, हात नाही उचलला. पण आता काही खरं नाही त्या माणसाचं. आणि ह्यावेळेस तर मी काही बोलू शकत नाही बाई. हे पोट्टी तर लय सांगितले आल्यावानी करून राहिली व. मागं मी गेलतो नाही का आपण बाया, म्हणून तिला जास्त जोर आला असन बाई माया पोरीला. आपण गलत केलं व जाऊन तिच्या सासूले बोललो तर. ते गेलो ते त्याच्यात काही वाईट नाही आहे. गेलो तर एक दणका पाहिजेच होता तिच्या सासूले. आता हे ती पोरगी जास्त करून राहिली बाई. अंता तिला सांग समजावून. आपणही दिवस काढले. आता मला एवढ्या चांगल्या घरी दिलं, मला काय आहे तर त्याच्यावर राज्य करायला भेटलं का बाई? सासू सासऱ्याचं सगळ्याचं करावं लागलं बिचारे मला. निरी पिरी आपण करू तर आपल्याला भेटन. आपले लेकरं आपलं करण व. आपलं करता आपण आपल्या सासूचं करतानी पाहू तर आपले लेकरं आपलं करण नाही काही व. आणि हे असं अलग अलग दोघं त्या पोरीले सांग ना समजावून. आता काही हाय नाही, उद्या चालून काही राहन हाय का नाही? मग अशी स्वागन का ही पोरगी? नाही सांगतो, सांगत नाही तर काय. तिला तिची चूक कळली पाहिजे ना. सांगतो समजून. बरं झालं तू ना मला सांगितलं माझ्याजवळ. नाही तर मी म्हणत होती बाई आली 2-4 दिवसासाठी, बरं आहे जाऊ दे. तेवढंच तिले आराम असं वाटलं मला. काय माहिती अशी भांडून आली म्हणून. काय झालं 2-3 दिवस झाले चंदा दिसलीच नाही. कुठं गेलती व? काय सांगू माय आता माय मांग सांग. लय टेन्शन आहे बिचारे. लेकरू आहे लहानसं तर मी नाही कुठं जाऊ शकत, नाही काही करू शकत. माय नवऱ्याले बिचारे आपल्या माय नवऱ्याले नाही का काय सांग 10 वेळा येऊ बसते बिचारे घरी. कारण ते अंग पाय थरथरच कापून राहिलं. काविडच झाला डबल आहे काविडच झाला बिचारे. काय करा अंगात हे झालं. टेन्शन असलं घेते ना व. टेन्शन घ्याले. एवढे मोठे पैसे अंगावर बसले मालाचे. आणि काही नाही. आणि त्याचं हे काय म्हणते आता आज मी गेली का नाही त्याच्यासाठी नारळ पाणी घेऊन आले. ते शेजारच्या बाईजवळचे घेतले 500 रुपये. आणि माझ्या मोबाईलमध्ये नाही का बिचारे बॅलन्सही टाकलं. आणि नारळ पाणी आणलं. आणि उसाचा रस म्हणे डॉक्टर द्यायचा सकाळी. त्यानं म्हणे कमी होते ना औषधही दिलं बिचारे. त्या डॉक्टर म्हणजे तो आयुर्वेदिक नाही का औषध देते ते तोंडात टाकून. तर काय करावं आता सांग. काही समजत नाही. माझं तर डोकं चालत नाही बिचारे. म्हणून 2-3 दिवस झाले व्हिडिओज टाकला नाही मी. मनच लागत नाही ना. माणसाचं बरोबर असलं तर बरं वाटते बिचारे. आपण कसं घरातलं माणसाच्या भरोशावरच आहे ना साऱ्या काही गोष्टी. लस टेन्शन घेते बिचारे. काय करावा नाहीच खंडून राहिला लवकर. काय करावं आता सांगा. करून पाहते व तो माणूस. हे नाही ते नाही ते करून पाहते बिचारे. मेहनतीले फळत देत नाही बिचारे. फळ द्याले मला म्हणते तू म्हणते टेन्शन नको घेऊ. पण मला टेन्शन घेतेच ना बिचारे. आता हे लाडक्या बहिणीचे पैसे भेटले तर देऊन बाई. ठेवायला ताईचे पैसे 500 रुपये घेतले तर ते बी आले नाही बिचारे. कसे घरात खर्च व्हायचे तर काय करा विचार नाही चालत. सांग कसं लागन हो मन. मग व्हिडिओ बनवाले बॅलन्सही नव्हतं माय याच्यात. एकतर तसं राहते माय बापाच्या मतानं केलं तर सपोर्ट राहते. माय बापाच्या मतानं केलं नाही तर हे असं आहे आपल्यालाच पाहावं लागते. तसंच झालं ना बिचारे. माय बापाच्या मतानं केलं नाही, मी माय मतानं केलं. पण माय नवरा चांगला आहे व. कसाही करते बिचारा कष्ट. पण आता त्याला साथच नाही द्याले कोणी तर काय करा ना. माय नवरा काही एवढा बेकार नाही बिचारे. चांगला नवरा आहे मायावाला. स्वभावले चांगला आहे. करून पाहिजे तो करते बिचारा. त्याला सपोर्ट नाही मलाही सपोर्ट नाही. माझ्या घरचे तर असे लोक आहे मुद्दाडे. बोलतच नाही बिचारे. काही जण माय बाप तर बस मरून गेला माय बाप. पण मी बोलली नाही माय बाबा माझ्यासोबत बोलाले. आता काय करतं आई आहे इकडून तिकडून. जाऊ दे काय कोणाले सांगा न कोणाले काय कसं आहे. जाऊ दे कोणी हलकं भारी करत नाही. पण आता तुमच्यासोबत बोललं तर थोडं बरं वाटते. मनातलं आपलं हे निघून जाते. तेवढंच हलकं वाटते व मले. काय करा कौसुबाई. आणि तुम्हाला सगळ्याला सांगतो मी पैशाने एवढी तुटून गेली का नाही. मी माझ्या घरी तेल राहिले. सकाळी एक पुडा आणला मी तेलाचा. आणि तेव्हा कुठं खिचडी मांडली मी नवऱ्यासाठी. ना आमच्यासाठी खरंच
काय करावं आता सांग. जाऊ दे, जसं आहे तसं चालवायचं. आता काय करायचं मग. आता त्या माणसाला आपण 2 वेळा गेला गाडीवर, दुसऱ्याच्या भरोश्यावर गाडी ठेवता येत नाही ना. पण मग आता खराब होण्यापेक्षा माल आहे का नाही, ठेवली बाई उभी. दुसऱ्याचं काय, आता मी जाऊन पाहिलं तर तिथं गाडीवर कोणीच नाही बिचारे. माणूस जाते, उभा राहते, थरथर अंग पाय कापते, अजून वापस येते बिचारे. काय त्याला घामच फुटते माझ्या घरच्या माणसाले. काय करावं, काही समजत नाही. मी जाऊन उभी राहावं तर लेकराले कोण पायन. मला आता तसंच करावं लागन बाई. मला बी काही नाही काही त्याच्या भरोश्यावरच थोडंसं हे होईल. मला काही नाही काही लेकराला घेऊ थोडंसं हे करावं लागन. मला म्हणा लागन गाडी माडी लावून दे. अरे हे व्हिडिओचं काही होऊन राहिलं नाही, मॉनिटाईज नाही होऊन राहिलं, काही नाही. सबस्क्राईब वाढन, एक चॅनल तसंच बरबाद झालं. वाढ नाही तरी काही एवढ्या लवकर पैसा भेटते का मॉनिटाईज झालंय तरी. मी म्हटलं याच्या भरोश्यावर काही नाही काही करीन बा म्हणलं, तर हे बी नाही होऊन राहिलं बिचारे. तो माझ्या घरचा माणूस लयच टेन्शन घेते व लयच टेन्शन घेते आणि मलाही टेन्शन येते. उद्या प्रेक्षक वा तुम्ही पहा, व्हिडिओ टाकला मी आज, जमलं तर बॅलन्स टाकून. बॅलन्स नव्हतं माझ्यात, मी आहे माझ्या विचारात. पहा, तुम्हाला बरा वाटला व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा, काय करायचं करा. ठेवतो मी, पाहू आता उद्या काय होते काय नाही. व्हिडिओ बनवायची इच्छाच होती नाही मी मायावाला याच्यात आहे. मला काही समजत नाही काय कसं वागायचं कसं नाही.